हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की ताई घरात निगेटिव्हिटी आहे, अशांतता आहे, वातावरण अगदी वेगळं वाटतं आणि आता पावसाळ्याचे दिवससुद्धा आहेत. तर आपल्याला आपल्या घरातले गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम येतं आपण घरातला कचरा काढणं आणि कचरा काढण्यानंतर येतं ती म्हणजे फरशी साफ करणं. तर तुम्हाला फरशी साफ करायची आहे, वातावरणही व्यवस्थित ठेवायचं आणि घरातली निगेटिव्हिटीही बाहेर काढायची. तर मग काय करायला हवं? तर वैज्ञानिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपल्या घरातसुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्या वापरून आपण फरशी अगदी व्यवस्थित नीट आणि क्लीन करू शकतो आणि घरातली निगेटिव्हिटीसुद्धा कमी करू शकतो. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब आवर्जून करा. तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मीठ. बघू शकताय, जे आपलं रेग्युलर वापरातलं मीठ आहे तेच. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की निर्जंतुकीकरण करण्यासाठी किंवा म्हणजे जंतूंचा नाश करण्यासाठी, कीटकांचा नाश करण्यासाठी, फरशीवरती असलेले बारीक जीवजंतू साफ होण्यासाठी मिठाचा जास्ती प्रमाणात वापर होऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याला जर जखम झालेली असेल आणि त्यावरती जर थोडंफार मीठ पडलं तर ते किती आग करतं, कारण त्यामध्ये असलेले छोटेसे बारीक जीवजंतू हे मरत असतात. तर फरशीवरती जे आपल्याला दिसत नाही तसे जे जीवजंतू असतात ते साफ करण्याचं काम हे मीठ करू शकतं. त्यामुळे अगदी म्हटलं तर अर्धा टेबलस्पून मीठ तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. तर मी इथे अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आणि ते मी टाकून घेते आहे. त्यानंतर येते ती म्हणजे हळद. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हळदीचा वापर आपण अँटीबायोटिक म्हणून करतो. जखम झालेली असेल तर ती जखम लवकर भरून येण्यासाठी आणि काही गोष्टी ज्या असतात, हळद ही पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे. त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी हळदीचा वापर होऊ शकतो. महालक्ष्मीला ज्या प्रिय गोष्टी आहेत त्यापैकी एक आहे. त्यानंतर मीठ आपण टाकतो, कारण ते सुद्धा महालक्ष्मी, जिथे मीठ आहे तिथे महालक्ष्मी आहे असं आपण म्हणतो. त्याच पद्धतीने जिथे हळद आहे ती महालक्ष्मीला आवडते, त्यामुळेच त्याचा वापर जास्त होतो हे आपण मान्य करतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या जखम भरून येण्यासाठी हळदीचा वापर होतो आणि हळदीमधील जीवजंतू नाश करण्यासाठी, म्हणजे जखमेवरील जीवजंतू नाश करण्यासाठी हळदीचा वापर होतो. तर आपल्या घरात असलेले जीवजंतू हे आपल्याला जे दिसत नाही ते जीवजंतू नाश करण्यासाठी हळदीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे मैत्रिणींनो, हळदसुद्धा वापरायची आहे आपल्याला, अगदी थोडीशी. आणि हे सगळं तुम्हाला रोज रोज करायचं असं नाही आहे. आठवड्यातून एक दिवस तुम्ही हे करू शकता जर तुम्हाला घरातली निगेटिव्हिटी घालवायची असेल तर. बघू शकता, मीठ आहे, आपलं हळद आहे ती आपण थोडीशी टाकणार आहोत, पूर्ण नाही टाकणार आहे. अगदी चिमूटभर हळद तुम्ही एक बादलीभर पाण्यात टाकली तरीसुद्धा चालू शकतं. बघू शकता, बऱ्याच जणांनी हळदीचा ट्रेंड केलेला आहे, तुम्हीसुद्धा केला असेल. तर ते याच गोष्टींमुळे होतं आणि ते सगळं बघून लोकांनी वेगळा ट्रेंड सुरू केला. त्यानंतर मैत्रिणींनो, आपण जो रोजच्या वापरात घरात वापरतो तो हिंग. बघू शकता, मी हा हिंग वापरते रामबंधूचा. तर हिंगाचा सुद्धा वापर होतो. हिंग का ते माहीत नाही मला, पण असं म्हटलं जातं की निगेटिव्हिटी आणि जो घरातला कुबट वगैरे वास असतो तो जाण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. जुन्या काळी काही असं फरशी क्लीनर वगैरे काही नव्हते, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा वापर केला जायचा. बघू शकता, तर हे सुद्धा मी अगदी चिमूटभर टाकणार आहे. यूज करून करून तो संपला आहे. बघू शकता, अगदी थोडासाच टाकणार आहे, खूप असं टाकणार नाही आहे, अगदी थोडासाच टाकणार आहे. त्यानंतर नंबर येतो मैत्रिणींनो, सगळ्यात पवित्र असेल काय तर ते गोमूत्र. म्हणजे जिथे अपवित्रता आपल्याला वाटत असेल,
जिथे काही क्लीन नाही असं वाटत असेल त्यावेळी आपल्या घरात तुम्हाला माहिती असेल की आपल्या घरात पूजापाठ वगैरे असतात, त्यावेळेससुद्धा गोमूत्राचा वापर अख्ख्या घरात ते शिंपडून पवित्र करण्यासाठी केला जातो. तर गोमूत्रसुद्धा आपल्याला ह्या पाण्यात टाकायचं आहे. रोज प्रत्येक कानाकोपऱ्यात आपण गोमूत्र शिपडू शकतो असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर फरची पुसायच्या पाण्यात गोमूत्र टाकलं तर रोज तुमचं घर शुद्ध आणि पवित्र होऊ शकतं. त्यामुळे हे पाणी जेव्हा तुम्ही बनवता, फरशी पुसायचं पाणी जेव्हा बनवता, तेव्हा आठवड्यातून एकदा तुम्ही थोडंसं गोमूत्र यात अवश्य टाका. बघू शकता, थोडंसं गोमूत्र अवश्य टाका. त्यानंतर मैत्रिणींनो, तुम्ही जे क्लीनर यूज करता ते क्लीनर थोडंसं टाकायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की घरात निगेटिव्हिटी आहे तर या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही घरातली निगेटिव्हिटी घालवू शकता. आठवड्यातून एकदा मी सुद्धा हे सगळं करत असते. मी सुद्धा या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना की मी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तुमचं मन एका अर्थी सकारात्मक झालेलं असतं आणि घरातलं वातावरणसुद्धा सकारात्मक होतं. त्यामुळे ही गोष्ट नक्की करून बघा. तुम्हीसुद्धा फरची पुसायच्या पाण्यात काय काय टाकता हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.